जय हिंद मित्रांनो. आपलं शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं म्हणजे की नवी मुंबई पोलीस भरतीच्या संदर्भात जो की आज जो पेपर झालेला आहे 29 मार्च 2026 रोजी, तर या प्रश्नाचे महत्त्वाचे म्हणजेच की विश्लेषण आपण पाहणार आहोत. तर बघूया आपण सामान्य ज्ञानमधील हा पहिला प्रश्न बघूया. 26व्या क्रमांकाचा प्रश्न होता. खालीलपैकी कोणत्या शीख गुरूंचे शहीदी समागमानिमित्त खारघर, नवी मुंबई येथे हिंदी चादर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर गुरु तेग बहादूर यांचं 350वं शहीद वर्ष या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजेच की असलेलं दिसून येतं आणि त्यानिमित्तानं महत्त्वाचं म्हणजे की हा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. तर महत्त्वाचं म्हणजे की मित्रांनो, शीखांचे असणारे 9वे गुरु होते गुरु तेग बहादूर आणि गुरु तेग बहादूर यांची हत्या औरंगजेबने केलेली पाहायला मिळते आपल्याला. तर पुढचा प्रश्न आहे, नुकत्याच पार पडलेल्या पुरुषांच्या T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच कोणास घोषित करण्यात आले होते? तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? जसप्रीत बुमराह आणि या ठिकाणी मॅन ऑफ द सीरीज मात्र संजू सॅमसन. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे की ग्रामसभेत ठराव करून जातमुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आलेले गाव कोणते? तर सौंदळा. हे सौंदळा गाव अहिल्यानगर या जिल्ह्यातील असून ते देशातील आणि महाराष्ट्रातील प्रथमच एक जातमुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. IMP क्वेश्चन असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला महत्त्वाचा 29व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. इराणने कोणत्या समुद्रधुनीतील जलवाहतूक रोखल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे? तर या सामुद्रधुनीचं नाव बघा, होर्मुझ. खूप चर्चेत राहिलेला हा विषय आहे. पुढचा प्रश्न आहे, सन 2026 या वर्षाचा पद्मविभूषण पुरस्कार खालीलपैकी कोणास जाहीर करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे धर्मेंद्र सिंह देओल यांना हा पुरस्कार या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला पद्मविभूषण पुरस्कार. पुढचा प्रश्न आहे, सन 2026चं जे काय प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात कोणत्या राज्याच्या चित्ररथाने राज्यांच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला? गुजरात, बी जम्मू काश्मीर, सी महाराष्ट्र, डी कर्नाटक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारा पर्याय सी महाराष्ट्र. म्हणजेच की गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक हा महाराष्ट्राचा चित्ररथ प्रथम स्थानी राहिलेला होता. पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला गेलेला आहे की देशाच्या विकासाची धोरणे कोणता आयोग तयार करतो? तर लक्षात घ्यायचं आहे, प्रश्न महत्त्वाचा आहे. या ठिकाणी जे की असणारा आपला एक महत्त्वाचा म्हणजेच की नीती आयोग आहे, हा या ठिकाणी महत्त्वाची ही धोरणं तयार करण्याचं काम करतो. तर नीती आयोगाची स्थापना कधीची आहे? तर लक्षात असू द्या, 1 जानेवारी 2015ची स्थापना असणार आहे. 1 जानेवारी 2015. IMP क्वेश्चन असणार आहे मित्रांनो. आणि नीती आयोगाचे प्रसिद्ध जे काय अध्यक्ष असतात ते कोण असतात? तर पंतप्रधान असतात. शिवाय महत्त्वाचं म्हणजेच की नीती आयोगाच्या सध्या CEO म्हणून कोण? तर निधी छिब्बर यांचं या ठिकाणी नाव लक्षात घ्यायचं आहे. उपाध्यक्ष सुमन बेरी. लक्षात घ्या. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत सध्या? तर लक्षात घ्या, न्यायमूर्ती चंद्रशेखर हे सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. 14 ऑगस्ट 1862 रोजी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली आणि पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते मुंबई उच्च न्यायालयाचे? तर सर मॅथ्यू रिचर्ड श्वास हे होते. पुढचा प्रश्न आपल्याला बघा, आणि न्यायमूर्ती सूर्यकांत हे आपले सर्वोच्च न्यायालयाचे असणारे सरन्यायाधीश असणार आहेत, न्यायमूर्ती सूर्यकांत. पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती? तर महत्त्वाची गोदावरी ही नदी असणार आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी गोदावरी. पुढचा प्रश्न, आणि कशी आहे गोदावरी? तर पूर्वाहिनी नदी आहे. लक्षात घ्या, स्टॅटिक GS मधला हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अभयारण्य आहे? तर रायगड जिल्ह्यामध्ये फणसाड हे अभयारण्य पाहायला मिळतं आपल्याला. तर लक्षात घ्या, नरनाळा हे महत्त्वाचं आहे, ते अकोला जिल्ह्यातील आहे. तानसा आहे ठाणे जिल्ह्यातील. सागरेश्वर आहे सांगली जिल्ह्यातील. तर फणसाड हे आहे रायगड जिल्ह्यामधील अभयारण्य. त्याच्यानंतर महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत? लक्षात घ्या, सध्या 29 महानगरपालिका पाहायला मिळतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की 29वी महानगरपालिका कोणत्या ठिकाणी स्थापन झाली? तर लक्षात घ्या, जालना या ठिकाणी आपल्याला ही महानगरपालिका स्थापन झालेली पाहायला मिळते. कितवी? तर 29वी महानगरपालिका. आपल्याला पुढचा प्रश्न आहे 37व्या क्रमांकाचा. भारतात कोणता दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो? तर लक्षात घ्या, 21 ऑक्टोबर हा दिवस. भरतनाट्यम या पारंपरिक नृत्य शैलीचा उगम कोणत्या राज्यात झाला? तर लक्षात घ्या, महत्त्वाचा हा नृत्य प्रकार आहे जो की तमिळनाडू या राज्यामध्ये उगम झालेला पाहायला मिळतो आपल्याला. तर केरळमध्ये मोहिनीअट्टम किंवा त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये यक्षगान हे नृत्य प्रकार पाहायला मिळतात आपल्याला. आंध्र प्रदेशमध्ये महत्त्वाचं म्हणजेच की कुचिपुडी हा एक नृत्य प्रकार पाहायला मिळतो. विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती असतो? तर लक्षात घ्या, 6 वर्ष इतका हा कार्यकाल पाहायला मिळेल आपल्याला. विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल 6 वर्ष. जे की राज्यसभेचे सदस्य असतात त्यांचा सुद्धा कार्यकाल किती असतो? तर त्या ठिकाणी 6 वर्ष. तर आपल्याला या ठिकाणी 5 वर्ष बघा विधानसभा आणि जी काही लोकसभा यांच्या संदर्भात पाहायला मिळेल. त्याच्यानंतर पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या जे काही ग्रंथाचं लेखन केलेलं आहे ते कोणी केलेलं आहे?
की कोणी हा ग्रंथ लिहिलेला आहे? तर महत्त्वाचं म्हणजे की दादाभाई नौरोजी. लक्षात घ्या त्यांचं जे काय असणारा द्रव्य अपहरणाचा सिद्धांत आहे किंवा आर्थिक लुटीचा सिद्धांत आहे 1873 मध्ये मांडलेला होता दादाभाई नौरोजी यांनी आणि त्या सिद्धांताचं म्हणजेच की त्या ठिकाणी एक विश्लेषण पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथामध्ये केलेलं होतं. लक्षात घ्या लोकमान्य टिळक यांचा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे गीता रहस्य. लक्षात घ्या द आर्टिक होम इन द वेदाज हा सुद्धा एक त्यांचा द ओरायन नावाचा ग्रंथ आहे लोकमान्य टिळकांचा. तर त्याच्यानंतर 2026चा सर्वोत्कृष्ट अभिनेता ऑस्कर पुरस्कार कोणत्या अभिनेत्यास मिळाला? तर मायकल बी जॉर्डन सिनर्स या फिल्ममध्ये काम केल्याबद्दल. चला पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे. बऱ्याच प्राप्तकर्त्यांना एकाच वेळी पाठवलेला एक अनपेक्षित ईमेल संदेश म्हणजे काय? तर स्पॅम मेल असं या ठिकाणी उत्तर लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की 43व्या क्रमांकाचा प्रश्न लक्षात घ्यायचा आहे आपल्याला. पृथ्वीपासून 36,000 किमी अंतरावर उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी कोणत्या उपग्रह वाहकाचा वापर केला जातो? तर या ठिकाणी सी हा पर्याय योग्य उत्तर असणार आहे. जिओ सिंक्रोनाइज्ड सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल या नावानं लक्षात घ्या या वाहकाचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न आहे 44वा DRDOने विकसित केलेले पहिले स्वदेशी सबसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र कोणते? तर निर्भय असणार आहे. निर्भय. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे 45वा लसीकरणाचे जनक म्हणून कोणत्या शास्त्रज्ञास ओळखले जाते? तर लक्षात घ्या एडवर्ड जेन्नर यांना या ठिकाणी लसीकरणाचे जनक म्हणून ओळखलं जातं. लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? सोपा प्रश्न आहे तसा. तर पुण्यातील खडकवासला या ठिकाणी आपल्याला नॅशनल डिफेन्स अकॅडमी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पाहायला मिळते. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या सहारा हे आफ्रिका खंडातील सर्वात मोठं वाळवंट आपल्याला पाहायला मिळतं. तर पुढचा प्रश्न 48 संयुक्त राष्ट्र संघटनेचं मुख्यालय कोठे आहे? तर न्यूयॉर्क या शहरामध्ये आहे अमेरिकेमध्ये. लक्षात असू द्या. आणि न्यूयॉर्क हे कोणत्या नदीकाठी असणार आहे? तर हडसन या नदीकाठी असणार आहे. प्रश्न यापूर्वी बी आलेला आहे. कोणत्या नदीकाठी? हडसन. लक्षात घ्या. तर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे 48 प्रश्नापर्यंत आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचेही प्रश्न आपण पाहणार आहोत. पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी की बाबा महत्त्वाचं म्हणजेच की जे असणारं तर पुढचा प्रश्न आपल्याला लक्षात घ्यायचा आहे या ठिकाणी भारताच्या धवल क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते? तर व्हर्गीस कुरियन या ठिकाणी लक्षात घ्या व्हर्गीस कुरियन ज्यांना आपण काय म्हणतो धवल क्रांतीचे किंवा श्वेत क्रांतीचे जनक. एस स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत. तर अवकाश संशोधनाचे जे काय बघा भारतीय अवकाश संशोधनाचे जनक विक्रम साराभाई असतील. तर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे सूर्यकुलामध्ये सूर्यापासून पृथ्वी कितव्या क्रमांकाचा ग्रह आहे? तर लक्षात घ्या म्हणजे की सूर्याच्या जवळचा असणारा बुध, बुधच्या नंतर असणार आहे महत्त्वाचा म्हणजे की शुक्र, त्याच्यानंतर असणार आहे पृथ्वी आणि चौथा असणार आहे मंगळ. तर लक्षात काय घ्यायचं आपल्याला की बाबा आपल्या पृथ्वीचा क्रमांक किती आहे? तर तिसरा असणार आहे. लक्षात घ्या प्रश्न महत्त्वाचा बनतो. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजेच की बघा या ठिकाणी आपल्याला विचारला गेलेला प्रश्न दहशतवाद शिवाय जी काही भारताची सुरक्षा अखंडता धोक्यात असणाऱ्या घटनासंदर्भातील जी काही गुन्ह्याचा तपास देश पातळीवर कोणत्या संस्थेच्या मार्फत बघा केला जातो किंवा कोणती संस्था त्या संदर्भात स्थापन करण्यात आलेली आहे? तर राष्ट्रीय तपास संस्था ज्याला आपण NIA या नावाने सुद्धा ओळखतो. तर मित्रांनो खालीलपैकी कोणास मराठी व्याकरणाचे आद्य व्याकरणकर्ते ही उपाधी देण्यात आली आहे किंवा मराठी भाषेची पाणिनी कोणाला म्हणतात? तर दादोबा पांडुरंग तरखडकर हे आपल्या योग्य प्रश्नाचं उत्तर असणार आहे. हे महत्त्वाचं लक्षात घ्या प्रश्न खूप वेळेस आलेला आहे. तर हे होते नवी मुंबई पोलीस भरतीसाठी जे काही विचारलेले GK मधील प्रश्न. तर मित्रांनो नक्कीच आपल्याला या पेपरमध्ये चांगले मार्क पडतील अशी अपेक्षा ठेवून पुढे आपण आणि हे प्रश्न आगामी पोलीस भरती असतील किंवा सरळ सेवा असतील त्यामध्ये सुद्धा रिपीट होतात. त्यामुळं ह्या प्रश्नांना आपण व्यवस्थितपणे रिवाईज करायचं आहे. तर भेटूया पुढच्या अशा महत्त्वाच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.